नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पेपर क्रमांक 33च्या बुद्धिमत्ता या घटकाचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, आणि जे काही कन्सेप्ट तुमचे राहिले असतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करत जा मित्रांनो, आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तर पहिला प्रश्न होता मित्रांनो, खालील आकृतीत 4च्या विरुद्ध कोणता अंक असेल। मित्रांनो, एकच घन दिलेला आहे, एकच फासा दिलेला आहे, आणि 4च्या अपोजिट काय असेल। तर मित्रांनो हे लक्षात घ्या, एकच घन दिला असेल तर एक समजून घ्या की हा सामान्य फासा आहे की स्टँडर्ड फासा आहे हे समजून घेत जा। हा आहे स्टँडर्ड फासा। जर लक्षात घ्या, जर कोणत्याही दोन अंकाची बेरीज 7 येत नसेल तर हा स्टँडर्ड फासा असतो। पहा, 4 आणि 5 9 येते, 4 आणि 1 5 येते, नंतर 1 आणि 5 6। कुठेही बेरीज 7 होत नाही, कुठेही बेरीज 7 होत नाही, त्यामुळे हा आहे स्टँडर्ड फासा। आणि जर बेरीज जर 7 होत असेल तर तो स्टँडर्ड फासा नसतो, सामान्य फासा असतो। आता मित्रांनो लक्षात घ्या की हा स्टँडर्ड फासा असल्यामुळे याच्या अपोजिट साईडची बेरीज 7 राहते। कधी तुम्ही जर फासा घेतला खेळण्याचा तर हे लक्षात ठेवा की अपोजिट साईडची बेरीज 7 राहते। म्हणजे जे दिसते आपल्याला 4 त्याच्या अपोजिट काय राहील, बॅक साईडला 4 अधिक 3 बरोबर 7, कारण बेरीज किती पाहिजे आपल्याला, 7 बेरीज पाहिजे। म्हणजे 4च्या अपोजिट किती राहील तर 3 राहील। सपोज जर तुम्हाला असं विचारलं असतं 5च्या अपोजिट काय, तर 5च्या अपोजिट काय राहील मित्रांनो, 5 अधिक 2 म्हणजे 7, म्हणजे 5च्या अपोजिट काय राहील 2 राहील। 1च्या अपोजिट जर विचारलं तर 1 आणि 6 किती 7, कारण बेरीज किती आहे 7, स्टँडर्ड फाशाची बेरीज किती राहते 7 राहते, म्हणजे 1च्या अपोजिट किती राहील 6 राहील। आपल्याला इथे प्रश्न विचारला 4च्या अपोजिट काय, तर 4च्या अपोजिट कोणता अंक असेल मित्रांनो 3, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल। हे लक्षात घ्या, स्टँडर्ड फासा आहे त्यामुळे या दृष्टिकोनातून आपण विचार करायचा। एकच क्यूब दिला असेल तर या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे। त्यानंतर 27वा प्रश्न पहा मित्रांनो, 15 सेमी बाजू असणाऱ्या घनास 3 सेमी बाजू असणाऱ्या छोट्या छोट्या घनात विभाजित केले तर किती घन तयार होतील। 15 सेमीचा एक घन आहे आणि 3 सेमी बाजू असणाऱ्या छोट्या छोट्या घनात विभाजित करायचं आहे मित्रांनो। तर हे गणित सोडवायचं कसं ते पाहूया। तर मित्रांनो, मोठ्या घनाचे घनफळ भागिले छोट्या घनाचे घनफळ। आता मोठ्या घनाचे घनफळ 15 सेमी बाजू असणारा घन, त्याचे घनफळ सूत्र काय, 15 गुणिले 15 गुणिले 15 बाजूचा घन, भागिले छोट्या घनाचे घनफळ किती 3 सेमी छोटा घन आहे, मग 3 गुणिले 3 गुणिले 3, कारण बाजूचा घन सूत्र आहे, घनाचे घनफळ म्हणजे बाजूचा घन। 3 1 3 3 5 15, 3 1 3 3 5 15, 3 1 3 3 5 15, म्हणजे उरले किती 5 गुणिले 5 गुणिले 5, म्हणजेच किती झाले मित्रांनो 125। किती घन तयार होतील तर 125, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल। त्यानंतरचा प्रश्न पाहूया मित्रांनो, 28वा प्रश्न, गीता सीताहून अधिक सुंदर आहे परंतु रीता एवढी सुंदर नाही तर। आता पहा मित्रांनो, गीता ही सीताहून अधिक सुंदर आहे, गीता ही सीतावरून अधिक सुंदर आहे, म्हणजे सीतावरून अधिक सुंदर आहे, गीता सुंदर आहे, परंतु रीता एवढी सुंदर नाही। गीता ही रीता एवढी सुंदर नाही, ही रीता म्हणजे रीता सर्वात सुंदर। ठीक आहे, आता यावरून पहा, सीता गीता एवढी सुंदर नाही, सीता गीता एवढी सुंदर नाही, हे विधान बरोबर आहे। दुसरं पाहूया, सीता, आता हेच उत्तर निघत असेल तर पाहायची गरज नाही, परंतु आपण टॅली करूया। सीता रीताहून अधिक सुंदर आहे, सीता रीताहून अधिक सुंदर आहे का, नाही। रीता गीता एवढी सुंदर नाही, रीता गीता एवढी सुंदर नाही, हे विधान सुद्धा चुकीचं आहे। गीता रीताहून सुंदर आहे, नाही, रीता सुंदर आहे गीतावरून, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे।
त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, 29वा प्रश्न, मालिका पूर्ण करा. हा प्रश्न बऱ्याच जणांना कठीण गेला मित्रांनो. या गणितात काहीच नव्हतं, लक्षात ठेवा, खूप सोपं होतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे आपण कोणता अंक टाकलाय? एफ आणि एन. एफ आणि एन कोणता पर्याय आहे? तर 3 नंबरचा. त्यानंतर सहसंबंध सांगा. कॅट बरोबर 410 तर डॉग बरोबर किती? तर मित्रांनो हे गणित सोडवायचं कसं होतं पहा. सी चा क्रमांक 3, ए चा क्रमांक 1 आणि टी चा क्रमांक 20. आता पहा 3 चा वर्ग 9, 1 चा वर्ग 1 आणि 20 चा वर्ग 400. या सगळ्याची बेरीज करा. किती होते मित्रांनो? 410. त्याचप्रमाणे आता डॉग DOG, डी चा क्रमांक 4, ओ चा क्रमांक 225 आणि डी चा क्रमांक 4, ओ चा क्रमांक 15. ओ चा क्रमांक किती? 15 आणि जी चा क्रमांक किती? 7. आता 4 चा वर्ग 16, 15 चा वर्ग किती मित्रांनो? 225 आणि जी चा म्हणजे 7 चा वर्ग 49. आता मित्रांनो 16 225 किती झाले? तर 241 आणि 49 किती झाले? 290. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. इथे काय घेतला? त्याचा क्रम आणि वर्ग. इथे क्रम आणि वर्ग. याचा क्रम ओचा 15, त्याचा वर्ग 225, 7चा 49, 4चा 16. या सगळ्याची बेरीज करा. किती होते? 290. त्यानंतर मालिका पूर्ण करा. 31वा प्रश्न पहा. 90 180 12 50 100 12. इथे क्वेश्चन मार्क 50 3 4 25 2 6 30 3. पहा मित्रांनो हे गणित खूप सोपं होतं, परंतु आपल्याला इथे कुठंच लिंक लागत नव्हती, त्यामुळे कठीण वाटत होतं. पेपर हा एक चांगल्या पद्धतीने होता मित्रांनो. तुम्हाला फक्त विचार करायचा होता. तर इथे पहा 30 त्रिक 90. त्यानंतर इथे पहा 30 गुणिला 6 180. नंतर साइन दुनी 12, 25 दुनी 50, 25 चोक 100, 4 त्रिक 12 आणि इथे किती येईल? 3 गुणिला 50 150. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. अतिशय सोपं होतं, लक्षात ठेवा. 3 गुणिला 30 90, 30 गुणिला 6 180, साइन दुनी 12, 2 गुणिला 25 50, 25 चोक 100 आणि इथे 3 चोक 12 आणि 50 गुणिला 3 150. पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतरचं गणित पाहूया मित्रांनो. हे गणित बऱ्याच जणांना कठीण गेलंय की 15 ऑगस्ट 2005 ला कोणता वार होता? तर हे लक्षात ठेवा मित्रांनो की हे गणित सोडवायचं कसं. केअरफुली पहा की इथे 1600, 2000, 2400 हे जे आहे हे लीप वर्ष आहे. काय? लीप वर्ष आहे, हे लक्षात ठेवा. परंतु यामधले जे काही 1700, 1800, 1900 हे लीप वर्ष नाही. म्हणून हे लीप वर्ष ज्याच्या शतकाच्या अंती 2 असते, लक्षात ठेवा, आणि याला 400 न भाग द्यायचा असते, तर हे लीप वर्ष आहे. यासाठी काय वापरायचं? 0 वापरायचा. आणि 0 म्हणजेच काय? रविवार. 0 म्हणजेच काय? रविवार. 1 जर येत असेल तर सोमवार, 2 येत असेल तर मंगळवार. आता इथे पहा आपण 2005 15 ऑगस्ट तारीख विचारली 2005 ची. तर इथे पहा मित्रांनो 2005 जे आहे ते 2000 वरून 5 वर्षांनी जास्त आहे. 2000 नंतर 5 वर्षांनी जास्त. ठीक आहे, 5 वर्षांनी जास्त आहे. तर इथे लक्षात घ्या या 5 वर्ष, इथे 5 वर्ष न पकडता 2004 पर्यंत 4 वर्षात एक लीप वर्ष येते. एक लीप वर्ष येते आणि 3 साधे वर्ष येतात. इथे किती? 3 साधे वर्ष येते, लक्षात ठेवा. आता इथे पहा 5वं वर्ष धरायचं नाही, 2005 धरायचं नाही.
तर लीप वर 2004 पर्यंत कंप्लीट, आणि त्यानंतर त्या 2004 मध्ये एक लीप वर्ष आणि 3 साधे वर्ष. आता इथे लक्षात घ्या की लीप वर्ष त्या 3 ठीक आहे, आणि लीप वर्षात 2 दिवस, कारण समोर 2 दिवस जाते, म्हणजे एकूण किती दिवस जातील? 3 आणि अधिक 2 म्हणजे एकूण 5 दिवस समोर जाऊ आपण. 0 पासून 5 दिवस समोर, कारण 2000 आपण काय धरलंय? हे धरलंय रविवार. हे लक्षात ठेवा की 1600ला 1 जानेवारी 2000ला 1 जानेवारी 2400ला रविवारच असेल, हे फिक्स आहे. आता इथे लक्षात घ्या मित्रांनो की इथे 2004 पर्यंत एक लीप वर्ष आणि 3 साधे वर्ष येतात, म्हणजेच एकूण 5 दिवस समोर जाऊ आपण. म्हणजेच रविवारपासून 5 दिवस समोर जा, म्हणजे कोणता वार येईल? शुक्रवार येईल. ठीक आहे. आता त्यानंतर पहा की आपल्याला 2005च्या 15 ऑगस्ट पर्यंत जायचं आहे. मग जानेवारी महिन्याचे 31 दिवस, फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस, मार्चचे 31, एप्रिलचे 30, मेचे 31, जूनचे 30, 31 जुलैचे आणि 15 ऑगस्ट हे 15 दिवस. याची बेरीज जर केली मित्रांनो तर किती येते बेरीज? पूर्ण 227. याला 7 जर भागितलं तर बाकी किती उरतात? बाकी उरते 3. बाकी किती उरतात? 3 उरतात. हे बाकी 3 आणि इथून समोर 3 दिवस घ्या, म्हणजेच इथे पहा हे 0 रविवारचा, हा 0 रविवारचा, नंतर 2000 पासून 2005 पर्यंत 2004 पर्यंत 5 दिवस, आणि त्यानंतर हे जर तुम्ही भागाकार केला 7 जर 227ला भागितलं तर बाकी किती उरतात? 3. ते बाकी 3 म्हणजेच किती दिवस झाले? 8. या रविवारपासून समोर 8 दिवस पहा, म्हणजेच कोणता वार येईल? सोमवार येईल. म्हणजेच पर्याय कोणता राहील मित्रांनो? 1 उत्तर असेल. त्यानंतर 33वा प्रश्न पहा, सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? तर मित्रांनो इथे त्रिकोण मोजायचे होते, त्या सर्कलचा काहीच प्रश्न नव्हता. तर हे लक्षात ठेवा, यामध्ये या त्रिकोणात एकूण त्रिकोण आहेत 26 त्रिकोण. किती त्रिकोण आहेत? 26. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, इंग्रजी अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास हॅप्पी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दातील अक्षराचा अनुक्रमांक गट कोणता? आता हॅप्पीचा उलट लिहा. काय हॅप्पीचा विरुद्धार्थी शब्द कोणता राहील? सॅड. आणि सॅड जो शब्द आहे तर इंग्रजी अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास, आता उलट क्रमाने लिहिल्यास यस जे आहे ते कोणत्या क्रमांकावर राहील मित्रांनो? 8. पहा यस कोणत्या क्रमांकावर राहील? 8. ए किती नंबरवर राहील? 26. आणि डी राहील 23. म्हणजे पहा ABCD जर आपण उलट क्रमाने हे सरळ जरी लिहिले, नंबर जर उलट दिले FGHI, तर मित्रांनो इथे पहा इथून जर नंबर दिले 1 2 3 4 5 6 7 8 नंबरवर काय आला? यस. हे 26 नंबरवर येईल, आणि डी किती नंबरवर येईल? 23 नंबरवर. म्हणजे 8 26 23 पर्याय क्रमांक कोणता राहील? तर 2 राहील. त्यानंतर 35वा प्रश्न पहा, वेगळे पद ओळखा. 28,917, 13,415, 16,913 आणि 44,121. तर मित्रांनो इथे बारीक निरीक्षण जर केलं, पहा आपली तिथपर्यंत पाहण्याचा अँगल गेला पाहिजे मित्रांनो. तर इथे पहा 17चा वर्ग 289. इथे पहा हा पर्याय बसत नाही. 13चा वर्ग 169, 21चा वर्ग 441, परंतु 15चा वर्ग इथे किती पाहिजे होता? 225 पाहिजे होता, म्हणून हा पर्याय वेगळा झाला. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल याचं. त्यानंतर सहसंबंध ओळखा. SAD बरोबर 76, तर EAT बरोबर किती?
आता इथे पहा मित्रांनो, एसचा क्रमांक पहा, एचचा क्रमांक 19, एचा क्रमांक 1 आणि डीचा क्रमांक 4, याचा गुणाकार करा. 19 चौक 76, ईचा क्रमांक किती 5, एचा क्रमांक 1 आणि टीचा 20, या सगळ्याचा गुणाकार करा. 5 1 5 आणि 5 गुणिले 20 म्हणजेच किती झाले 100. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतर 37वा प्रश्न पहा, एका परिवारात एक आजोबा, एक आजी म्हणजे 1 अधिक 1, 3 विवाहित मुले. आता 3 विवाहित मुले म्हणल्यावर त्यांच्या 3 पत्नी. त्यानंतर 2 अविवाहित मुली, हे 2 अविवाहित मुली. 4 विवाहित नातू, 4 विवाहित नातू त्यांच्या पत्नी. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 अविवाहित नाथ राहतात. तर परिवारात एकूण सदस्य किती 2 5 8 10 18, 18 आणि 3 21 व्यक्ती राहतील. हे समजून घ्या की 3 विवाहित मुले, 3 विवाहित पत्नी, 4 विवाहित नातू, 4 विवाहित म्हणल्यावर इथे पत्नी सुद्धा आल्या. म्हणजेच इथे लक्षात ठेवा याचं उत्तर काय राहील, एक सगळ्याची बेरीज केली तर 21 म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. त्यानंतर 38वा प्रश्न पहा मित्रांनो, अथर्व 40 मीटर पूर्वेकडे गेला. अथर्व हा पूर्वेकडे गेला. अथर्वचे स्थान हे इथून पूर्वेकडे तो 40 मीटर गेला. इथून कुठे गेला 40 मीटर गेला. आता या पॉइंटवर 40 मीटर, तिथून तो डावीकडे वळून 9 मीटर गेला. म्हणजे इकडे डावीकडे वळून 9 मीटर गेला. त्यानंतर उजवीकडे वळून 9 मीटर गेला, हे 9 मीटर गेला. त्यानंतर डावीकडे वळून 12 मीटर गेला, हा 12 मीटर गेला. त्यानंतर ते काय म्हणते की तो आपल्या जागेवरून किती किमी दूर आहे. म्हणजे आपल्या जागेवरून तो किती किमी दूर आहे. म्हणजेच आपल्याला हे स्पॉट आणि हे याच्यातला अंतर काढायचं आहे. तर मित्रांनो हे लक्षात घ्या की हा त्रिकोण कोणता होत आहे, काटकोन त्रिकोणात आहे. आता 2 बाजू दिल्या आहेत, तिसरी बाजू काढायची आहे. तर मित्रांनो 40चा वर्ग किती, 40चा वर्ग अधिक 9चा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. 40चा वर्ग किती 1600, 9चा वर्ग 81, म्हणजेच किती झाले 1681. 1681चं वर्गमूळ किती व्हायला 41, म्हणजे ही बाजू किती झाली 41. आता दुसरी पहा, दुसरा त्रिकोण हा काटकोन त्रिकोण होत आहे. इथे 9 आहे आणि हे 12 आहे. आता त्रिकूट माहीत आहे आपल्याला 9 12 15. जसं त्रिकूट आपण पाहतो की 3 4 5, नंतर 6 8 10, नंतर 9 12 15, 12 16 20. आता हे 9 12 15, 9 12 आणि कर्ण कोणता असेल मोठी बाजू 15. आता हे 41 आणि हा 15, एकूण किती झाले मित्रांनो 41 आणि 15 किती झाले 56 मीटर. तो आपल्या जागेवरून दूर असेल. पर्याय क्रमांक 1 उत्तर. शॉर्टकट उत्तर निघाले पाहिजे मित्रांनो. इथे जर अजून पायथागोरसचं प्रमेय वापरलं, 9चा वर्ग 81, 12चा वर्ग 144 म्हणजे 225, 225चा वर्गमूळ 15. परंतु हे जर तुम्हाला माहीत असेल पायथागोरसचे त्रिकूट तर स्पीडनं उत्तर येते. हे लिहून घेत चला पायथागोरसचे त्रिकूट. त्यानंतर 39वा प्रश्न पहा, सहसंबंध सांगा. भाद्रपद गणेश चतुर्थी, भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी राहते, तर माघ महिन्यात कोणती सण राहतो. तर मित्रांनो लक्षात द्या की भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी राहते आणि माघ महिन्यात महाशिवरात्री राहते. लक्षात ठेवा मित्रांनो. आता हे कॉम्बिनेशन आपल्याला माहीत पाहिजे. मराठी महिने आणि सण, मराठी महिने आणि सण हे माहीत पाहिजे मित्रांनो. आता इथे पहा की आपल्याला सण दिलेले आहेत. होळी कुठं राहते मित्रांनो, तर फाल्गुन, फाल्गुनला होळी राहते. नागपंचमी श्रावण महिन्यात राहते. महाशिवरात्री माघ महिन्यात राहते आणि अश्विन महिन्यात दसरा राहतो. हे कॉम्बिनेशन आपल्याला माहीत पाहिजे मित्रांनो. तर हे लक्षात ठेवा की श्रावण महिन्यात पंचमी, नंतर महाशिवरात्री माघ, होळी फाल्गुन, मकर संक्रांती जी राहते ती पौष महिन्यात. तर असे जे कॉम्बिनेशन राहते मित्रांनो ते आपल्याला माहीत पाहिजे.
तर मराठी महिने आणि सण हे तर नक्कीच एखादा प्रश्न राहते, त्यामुळे आपण हे एका ठिकाणी लिहून घेत चला. त्यानंतर 40वा प्रश्न पहा, वेगळी संख्या कोणती? 727, 126, 513 आणि 344. तर मित्रांनो इथे पहा, इथे 5चा घन अधिक 1, 8चा घन अधिक 1, 7चा घन अधिक 1. आता 5चा घन 125 अधिक 1 26, 8चा घन 512 अधिक 1 513 आणि 343 अधिक 1 344. परंतु हे लक्षात घ्या, हे 729 9चा घन अधिक 1 पाहिजे होतं. 9चा घन किती? तर 9चा घन 729 अधिक 1 म्हणजे 730 पाहिजे होतं, परंतु इथे 727 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे वेगळा गट आहे. त्यानंतर 42वा प्रश्न पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल? तर मित्रांनो हे गणित सोडवायचं कसं पहा, की इथे पहा 7 त्रिक 21, 7 त्रिक 21 आणि 21 मध्ये हे 3 मिळवा, किती झाले? 24. इथे पहा 9 आठी 72, 9 आठी 72, 72 मध्ये हे 8 मिळवा, किती झाले मित्रांनो? 80. आता इथे पहा 8 गुणिला किती? आपल्याला उत्तर किती पाहिजे? 45. आणि इथे कोणतं येईल? तर 8 पंच 40 आणि त्यामध्ये 5 मिळवा आहे, तर किती झाले? 45. म्हणजे इथे पर्याय कोणता येईल मित्रांनो? 4 नंबर. त्यानंतर 42वा प्रश्न बऱ्याच जणांना कठीण गेला आणि बऱ्याच जणांचे फोन आले की ऑप्शनमध्ये उत्तर सापडत नाही. परंतु मित्रांनो तुम्ही ज्या अँगलनं प्रश्नाचे उत्तर काढले त्यापेक्षाही वेगळ्या अँगलनं, कारण इथं ऑप्शन दिले होते. तर पहा तुम्ही ज्या पद्धतीने काढलं ते पहा. 8 आणि 3 11 आणि 2 13, 13 आणि 3 16, 16 दुनी 32, दुप्पट केलं. इथे पहा 5 आणि 6 11, 12, 12 आणि 2 14, 14 दुनी 28. मग आता 3 आणि 3 6, 6 12 आणि 4 16, 16 दुनी 32. इथे कुठेच ऑप्शन नाही, परंतु ऑप्शन मात्र बरोबर होते. तर पहा मित्रांनो हे गणित आत्ताच एका परीक्षेमध्ये आलेलं आहे आणि तेच पेपरमध्ये घेतलेलं आहे. मित्रांनो पहा हे गणित कसं आहे, तर इथे क्लॉकवाईज जा आणि क्लॉकवाईज घेताना सगळे क्लॉकवाईज. आता 8 गुणिला 1 करा, किती झाले? 8. नंतर 3 गुणिला 2 करा, 6. नंतर 2 गुणिला 3, पहा इथे 1 2 3 न गुणला म्हणजे किती झाले? 6. आणि ह्या चौथ्या पर्यायाला 4 न गुणा, 3 चौक 12. आता याची बेरीज किती होईल पहा बरं? 14, 20 आणि 32. त्यानंतर इथे पहा 5 ला 1 न गुणा 5, 6 ला 2 न गुणा 12, 1 ला 3 न गुणा 3 आणि 2 ला 4 न गुणा किती? 8. म्हणजेच मित्रांनो इथे बेरीज करा आता. 5 आणि 12 17 आणि 3 20 आणि 28. इथे पहा 3 गुणिला 1 3, 3 गुणिला 2 06, 3 गुणिला 6 गुणिला 3 18 आणि 4 गुणिला 4 म्हणजे 16. आता याची बेरीज करा. पहा 9 आणि 18 27 आणि 27 आणि 16 किती होते मित्रांनो? 43. पर्याय क्रमांक 4. म्हणजे उत्तर इथे आलेलं आहे, याचा अर्थ हे गणित चुकीचं नाही. लक्षात ठेवा, उत्तर निघत असेल तुमचा अँगल पाहण्याचा वेगळा आणि परीक्षेत जे काढणार आहे पेपर त्याचा अँगल सुद्धा वेगळा असू शकते, पण उत्तर आहे, त्यामुळे हे उत्तर योग्य आहे मित्रांनो. आपण ज्या अँगलनं काढलं की याची बेरीज आणि दुप्पट, याची बेरीज दुप्पट, याची बेरीज दुप्पट म्हणल्यावर 32 नाही, परंतु या अँगलनं सुद्धा उत्तर निघत आहे मित्रांनो. हे शिष्यवृत्ती परीक्षेला गणित आलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर पहा संख्या मालिका पूर्ण करा. संख्या मालिका पूर्ण करा. 14, 15, 32, 99 इथे काय राहील आणि 2005. तर पहा 14 1 14 अधिक 1, नंतर 15 1 दुनी 15 दुनी 30 अधिक 2, त्यानंतर 14 1 14 अधिक 1 15 दुनी 30 अधिक 2. इथे पहा 32 त्रिक
अधिक 3, 3 म्हणजे 99 आणि 99 गुणिला 4 म्हणजेच किती व्हायले मित्रांनो, तर 396 अधिक 4 म्हणजेच किती झाले मित्रांनो, 400 आणि 400 गुणिला 5 अधिक 5, 400 गुणिला 5 2000 आणि 5 2005. तर मित्रांनो इथे किती उत्तर आलं, 400 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. त्यानंतर 44वा प्रश्न पहा. 12 वाजून 5 मिनिटांनी आरशात किती पाहिले तर किती वाजलेले दिसतील. आता मित्रांनो 12 वाजून 5 मिनिटांनी लक्षात ठेवा, जेव्हा 12 वाजून 5 मिनिटं गृहीत धरतो आपण तेव्हा तो वेळ झालेला असते 0:05. 0 आणि 0.5 हे मिनिट फक्त. आता हे लक्षात ठेवा की हे 11:60 मधून वजा करायचे. 11:60 मधून नेहमी आपला फॉर्म्युला काय, 11:60 मधून कोणतीही संख्या वजा करायची आणि आरशातील प्रतिमा घड्याळाची पाहायची. मग आता इथे प्रश्न होता की 12 वाजून 5 मिनिटं 11 वाजून 60 मिनिटातून मायनस होत नाही. तर इथे 12 जेव्हा हे आकडा येतो तर लक्षात ठेवायचं घड्याळीत 12 वाजलेले असतील असा प्रश्न जर आला तर 0 गृहीत धरायचं. आता पहा 60 मधून 5 गेले 55 राहिले आणि इथे 11 म्हणजे वजाबाकी जर केली 11:60 मधून 0.5 तर 11:55 आणि हीच घड्याळाची वेळ दर्शवलेली असते. हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजेच तुम्ही 12 वाजून 5 मिनिटांना आरशात जर पाहिलं घड्याळीत तर हे प्रतिमा कशी दिसेल, तर 11 वाजून 55 मिनिटं झालेले घड्याळीत दिसतील. त्यानंतरचा प्रश्न पाहूया मित्रांनो की इथे 4 घन दिलेले आहेत. तर हिरव्या रंगाच्या बाजूस कोणता रंग नसेल, हिरव्या रंगाच्या बाजूस कोणता रंग नसेल. आता पहा मित्रांनो, हे हिरवा रंग याच्या बाजूस कोणता रंग आहे ते पाहूया. पहा हिरवा रंग आहे, याच्या बाजूस कोणता रंग आहे, लाल आणि नारंगी. लाल आणि नारंगी. त्यानंतर इथं हिरवा रंग आहे, याच्या बाजूला कोणता रंग आहे, पांढरा आणि नारंगी. आता नारंगी घेतलेला आहे, आपण पांढरा घेऊया. इथे पहा हिरवा रंग नाही, इथे आहे. इथच्या बाजूला कोणता आहे, पिवळा आणि लाल. लाल घेतला होता आपण, इथे कोणता, पिवळा आहे. आता हे रंग हिरव्याच्या बाजूला आहे. हे रंग कुठं आहे, हिरव्याच्या बाजूला आहे, हिरव्या रंगाच्या बाजूला आहे. आता काय म्हणते, हिरव्या रंगाच्या बाजूला रंग नसलेला कोणता, तर पिवळा आहे का, तर आहे. लाल आहे का, तर लाल आहे. पांढरा सुद्धा आहे. आता इथे लक्षात ठेवा पिवळा नाही ऑप्शन, परंतु जांभळा, पिवळा आहे बरं, हिरव्याच्या बाजूला पिवळा आहे, परंतु जांभळा आहे का, तर नाही, जांभळा नाही. म्हणजे लाल, नारंगी, पांढरा, हिरवा हे हिरव्याच्या बाजूला आहे, परंतु जांभळा नाही. लक्षात ठेवा. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर राहील. त्यानंतर मालिका पूर्ण करा. 2Z5 6Y9 12W15 20T23 तर समोर कोणता अंक राहील. तर मित्रांनो पहा, इथे हे गणित सोडवायचं कसं. इथे या 2 अंकात फरक कितीचा आहे, +4, नंतर +6, नंतर +8. त्यानंतर इथे पहा, इथे +4, त्यानंतर इथे +6, इथे +8. आता इथे दोन्हीमध्ये इथे पहा मित्रांनो 20 30 येईल आणि इथे 23 33 येईल. आता प्रश्न राहिला 30 आणि 33. 30 आणि 33 हे 2 ऑप्शनमध्ये आहे मित्रांनो. पहा आता 30 आणि 33, परंतु मधातले अक्षर कोणते हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. तर मित्रांनो हे पहा, या गणितात पहा मित्रांनो, ZY एक घर मागे, नंतर झेडवरून वाय आलो आपण, वायवरून W 2 घरे मागे म्हणजे -1 -2. त्यानंतर W वरून T तिसरं घर मागे 3 घर. आता इथे चौथं घर मागे म्हणजेच कोणतं येईल, तर P येईल. कोणतं येईल, P. म्हणजेच पहा 33R33 आणि 30P33 इथे कोणता येईल, P येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल मित्रांनो. त्यानंतर 47वा प्रश्न पाहूया मित्रांनो. M4N
चा संबंध O17P तर Q6R चा संबंध काय? तर पहा मित्रांनो, इथे 4चा घन 4चा वर्ग अधिक 1 ही संकल्पना वापरली. 4चा वर्ग अधिक 1 म्हणजे 4चा वर्ग 16 अधिक 1 17. इथे पहा 6चा वर्ग अधिक 1 6चा वर्ग 36 अधिक 1 म्हणजेच किती 37. आता इथे 37 दोन याच्यात आहे म्हणजे हे ऑप्शन कटले. आता प्रश्न आहे मित्रांनो, इथे पहा की MONP तर इथे पहा M वरून O वर गेलो, त्यानंतर N वरून P एक सोडून दुसरा अंक. आता Q पहा, Q वरून आपण कुठे जाऊ S, आता S इथे दोन्ही ठिकाणी आहे. आणि त्यानंतर R वरून कुठे जाऊ T वर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. म्हणजेच S37T हे उत्तर त्याचं असेल. त्यानंतर लयबद्ध मालिका पूर्ण करा. हे गणित सोडवायचं कसं पहा मित्रांनो, M डॅश N डॅश N. आता मित्रांनो इथे पहा ग्रुप कसे पडायचे. MN पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप पहा MN. पहा इथे हे जे आहे M वाढलाय. तिसऱ्या ग्रुपमध्ये MN. पहा इथे एक M 2 M, त्यानंतर इथे एक N इथे 2 M झाले, एक वाढत आहे. पहा इथे 3 M झाले आणि 2 M. त्यानंतर इथे पहा 3 M आणि 3 M. हे क्रम वाढत आहे, M वाढत आहे आणि N वाढत आहे. आता आपण इथे अंक कोणकोणते टाकले ते पाहूया. पहिला अंक टाकला M, दुसरा N, तिसरा M, म्हणजेच काय आला M. आता M कुठे आहे मित्रांनो, M पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. त्यानंतर 49वा प्रश्न पहा, खालील आकृतीत रेषाखंड किती आहे? तर मित्रांनो इथपर्यंतची आकृती वेगळी आहे आणि ही वेगळी आहे. आता इथे किती रेषाखंड आहे ते पाहूया. तर इथे रेषाखंड 1 2 3 4 या सगळ्यांची बेरीज करूया. 1 2 3 4 एकूण रेषाखंड किती झाले 10. इथे किती रेषाखंड आहे 10. जर मोजले तुम्ही तर एकूण 10च होते. तर इथे किती होईल 1 आणि 2, याची बेरीज किती होईल मित्रांनो 1 आणि 2 3, म्हणजे एकूण किती रेषाखंड आहेत तर 13. पर्याय क्रमांक किती 3 उत्तर. त्यानंतर 50वा प्रश्न पहा, विधान 1 सर्व शेळ्या गाढव आहेत, कोणताही कावळा शेळ्या नाही. अनुमान A काही गाढव कावळे आहेत, B काही गाढव कावळे नाही. तर मित्रांनो पहा सर्व शेळ्या गाढव आहेत, सर्व शेळ्या गाढव आहेत. हे शेळ्या आणि हे गाढव, ठीक आहे. कोणताही कावळा शेळ्या नाही, कोणताही कावळा हा शेळ्या नाही, म्हणजे आपण इथे हे कावळा लक्षात द्या. सर्व शेळ्या गाढव आहेत आणि कोणताही कावळा शेळ्या नाही, म्हणजे याला टच होणार नाही. आता अनुमान पहा, काही गाढव कावळे आहेत, काही गाढव हे कावळे आहेत, काही गाढव कावळे आहेत आणि काही गाढव कावळे नाहीत, हे सुद्धा बरोबर आहे. ज्या अर्थी काही गाढव कावळे आहेत त्या अर्थी काही गाढव हे कावळे नाही, म्हणजे दोन्ही विधान बरोबर आहे. त्या अर्थी काय दोन्ही विधान बरोबर आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण पेपर क्रमांक 33चे बुद्धिमत्ता या घटकाचे संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मित्रांनो, आणि यामधील जे काही कन्सेप्ट आहेत ते खरोखर खूप महत्त्वाचे आहे. आणि अशाच पद्धतीचे जर प्रश्न तुम्हाला विचारले गेले तर निश्चितच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फायदा होणार. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर करत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सुद्धा
सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.